जय महाराष्ट्र मंडळी, आज आहे 15 ऑगस्ट आणि आम्ही सगळे मित्रमंडळी चाललोय देवळेकर फॅमिलीच्या घरबंदीसाठी माझगाव या ठिकाणी. तर आहे पूर्ण माझगाव एरिया आणि माझगावमध्ये सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह बिल्डिंग आहे, त्याचं नाव आहे बे व्ह्यू. इथे सगळ्या करोडच्या प्रॉपर्टी आहेत. तर ह्या बिल्डिंगमध्ये 6व्या माळ्यावर त्याचं घर आहे नवीन. घरभरणीच्या कार्यक्रमासाठी आम्ही गिफ्ट घ्यायलाच विसरलो होतो. मग काय त्याच्याच बिल्डिंगच्या खाली ओम कलेक्शन नावाचं एक शॉप होतं. मग त्या शॉपमध्ये जाऊन बरेचसे कलेक्शन आम्हाला दिसले. गौतम बुद्ध होतं, शिवाजी महाराज होते, गणपतीचं होतं. मग सगळे कलेक्शन बघून आम्हाला गणपतीची एक मूर्ती आवडली. ती ही आहे ती मूर्ती गणपतीची, खूपच सुंदर अशी मूर्ती होती. त्यामध्ये 2 साईज होते, एक छोटी आणि एक मोठी. तर आम्ही मोठी सिलेक्ट केली आणि त्याला सांगितलं, भाई साहेब तू पॅक करून द्या आता आम्हाला फटाफट. प्राइस वगैरे का बघितली नाही, काय नाही. आणि पॅक करून घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांची नावं टाकून घेतली बॅगमध्ये, प्रॉपर पॅकिंग वगैरे करून सगळं टाकलं. आणि हे आहे आमची पूर्ण पलटण 3 नंबर बिल्डिंग मधली. आणि मग निघालो त्याच्या रूमवर. आणि आहे त्याचा 1 BHK मास्टर बेडरूम. खूपच सुंदर असा रूम होता आणि बाहेरचा व्ह्यू तर एकदम खतरनाक होता. एकदम पूर्ण व्हेंटिलेशन पण एकदम भारी होतं आणि पाऊस पण पडत होता. पूर्ण हवा सगळी या हॉलमध्ये येत होती. आणि आहे त्याचा पूर्ण हॉल, त्यांचे फॅमिली मेंबर सगळे होते. आणि आपल्या लेफ्ट हँड साईडला आहे आपला कॉमन रेस्टरूम आहे, खूपच मोठा असा रेस्टरूम होता. आणि आहे आपलं किचन, खूपच चांगला किचन पण होता. आणि आहे आपला मास्टर बेडरूम. आणि आहे मास्टर बेडरूम मधला हा वॉशरूम, खूपच भारी एकदम व्हेंटिलेशनसाठी विंडो पण दिले होते. आणि आहे त्याच्या आई आणि वडील. मग आम्ही सगळ्यांनी त्याला गिफ्ट वगैरे दिले, फोटोज वगैरे काढले, जरा कॉमेडी वगैरे केली. मग त्याला सांगितलं तो गिफ्ट वगैरे ओपन करता. तर मग बॉक्स ओपन केल्यावर एकदम वाव फॅक्टर आला तोंडातून सगळ्यांच्या, कारण की गणपतीची मूर्ती होती आतमध्ये. आणि ही आहे पूर्ण आमची पलटण. तर कसा होता आमचा ब्लॉग मित्रांनो, काय करायला